नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कराड शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। येथील महिला कराओके मंचच्या 51 महिला गायिकांच्या सुरेल आवाजाने तब्बल 15 तास सलग लावणी गायन करून ग्लोबल जीनियस बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे। या ऐतिहासिक विक्रमामुळे मराठी लोककलेचा डंका आता जागतिक स्तरावर गुंजला आहे। या अभूतपूर्व कार्यक्रमाचे नेटके आयोजन धनश्री अरुण रोकडे आणि जयश्री सुनील भागवत यांनी केले होते। कराडमधील कलागुणांना वाव मिळावा आणि महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळावे या उद्देशाने या लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात झाली। पहाटेपासून सुरू झालेला हा लावणीचा प्रवास सलग 15 तास अविरत सुरू होता। यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही प्रकारच्या लावण्यांचे सादरीकरण करण्यात आले। विशेष म्हणजे सर्व वयोगटातील महिलांनी यात सहभाग नोंदवून आपल्या कलेचे प्रदर्शन केले। ग्लोबल जीनियस रेकॉर्ड संस्थेच्या कडक नियमानुसार आणि निरीक्षणाखाली हा उपक्रम पार पडला। 15 तासांचा निर्धारित कालावधी यशस्वीरित्या पूर्ण होताच संस्थेच्या वतीने अधिकृत प्रमाणपत्र आणि मेडल देऊन या विक्रमाची घोषणा करण्यात आली। यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या यशाचे स्वागत केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अनेक मान्यवर आणि संस्थांनी मदतीचा हात दिला। यामध्ये मुख्यत्वे चित्ता राजा नितेश, ऑइल इंडस्ट्रीज मल्हारपेठ, ताराचंद मनरूपचंद खंडेलवाल, TMK ज्वेलर्स, भाजपा नगरसेवक सुहास जगताप, हॉटेल वीट्स, हॉटेल जाऊबाई जोरात, रूपतारा रूपरंग मल्हारपेठ, दत्तकृपा ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, समीर पटवेगार सर, अर्बन स्टोरी आणि SS ब्लाउज कलेक्शन यांचा समावेश होता। या उपक्रमाच्या यशानंतर सर्व सहभागी गायिका आणि स्वयंसेवकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे। सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे।